एनडीडीबी आणि मदर डेअरीच्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवला जाणार आहे। प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर 328 कोटी 82 लाख रुपये। यापूर्वी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता, पण आता मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी अशा एकूण 19 जिल्ह्यांमध्ये 2026-27 पर्यंत दुग्ध विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या अंतर्गत दुधाळ गाय आणि म्हशीचंच वाटप करण्यात येणार आहे का फक्त, तर तसं नाही आहे। 13,400 दुधाळ गाई म्हशीचं 50% अनुदान वाटप करण्यात येणार आहे। त्यातील 50% हिस्सा शेतकऱ्यांना भरायचा आहे, तर 50% हिस्सा राज्य सरकार भरणार आहे। पण त्यासोबतच उच्च दूध क्षमता असलेल्या भ्रूणाचं प्रत्यारोपण केलेल्या 1000 कालवडीचं 75% अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे।